यानंतर स्वातीताई कोपकर. संतांच्या चरणावर माथा टेकवल्याशिवाय या देहाचं सार्थक होणार नाही. पहा, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय लक्षात घ्या. आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः. आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचं सार आई माझी महायोग पीठे तटे भीमरत्यां पुंडरिकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा भेर वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी पुंडली कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमारा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी मधील असून या ओवीद्वारे माऊली आपल्याला सांगतात की आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे हे शरीर जे आहे हे नाश पावणार आहे. आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणजेच काय तर नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमारा. त्या ठिकाणी माऊली सांगतायत की देहामध्ये आल्यानंतर या शरीराचा विचार करायचा नाही, कारण हे जे शरीर आहे ते एक ना एक दिवस नाश पावणार आहे. प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देते की आज आपल्या गुरुकुलचा 9वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेला हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये प्रवचनाची संधी मिळाली. खरंच कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देते. खरं सांगायचं झालं तर आपण हे लावलेलं परमार्थाचं रोपटे महाराज इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज येवली आपण एक छान परमार्थाचं रोपटं लावलं आणि दिवसेंदिवस ते रोपटं वाढताना बघून महाराज जो आनंद होतोय ना तो खरं शब्दात मांडण्यासारखा नाही. त्या रोपट्याला खत पाणी घालण्याचं काम या ठिकाणी अनेक कार्यकर्ते करत आहेत. आमचे पद्माळे काका असतील, आदिनाथ दादा असेल, त्या ठिकाणी सगळे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना मी आज या ठिकाणी खरंच खूप धन्यवाद देते की हे गुरुकुल वाढावं हे मोठं व्हावं म्हणून ही माणसं जी आहेत ती अहोरात्र या ठिकाणी कार्य करत आहेत. हे नाम जे आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावं यासाठी त्यांचा दिवस रात्र या ठिकाणी ते कार्य करत आहेत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. या निमित्त प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरंच भाग्याला धन्यवाद देते आणि या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करते. माऊली सांगतायत की आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे पंडुकुमारा. वास्तविक पाहता विचार केला तर या देहामध्ये आल्यानंतर एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं, एक ना एक दिवस हा देह सोडून आपल्याला जावं लागणार आहे. कारण हा देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. लक्षात घ्या, देह भगवंताने दिलाय तो एक ना एक दिवस नाश पावणार आहे. कारण नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून देहामध्ये आल्यानंतर त्या देहामध्ये न अडकता माणसानं देहामध्ये आल्यानंतर काय करावं परमार्थ केला पाहिजे. मग महाराज परमार्थ केला पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. महाराज सांगतात की या देहामध्ये येऊन देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. खरं सांगायचं तर देवानं देह दिलाय कशासाठी भजन पूजन नामस्मरण करण्याकरता आपल्याला हा देह दिलेला आहे. पण याचा वापर मात्र आपण कशा करता करतो महाराज व्यवहारातील संसारातील गोष्टी करण्याकरता. पण मी एक सांगून जाईल बाबा हो
त्या ठिकाणी परमार्थ हा करावा लागतो, पण संसार हा नाही केला तरी होतो. पहा, संसार आपण कायमच करत आलोय. आपल्या घरात, आपल्या घरचं उदाहरण घ्या. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. या जन्माला येऊन आपल्या आजोबांनी संसार केला, आपल्या पंजोबांनी संसार केला. आपणही आज संसार करतोय. आपले पुढं मुलं सुद्धा संसार करणार. संसार संपला नाही. संसार करणारे संपतात, पण संसार संपत नाही. मग महाराज काय सांगतात, या देहामध्ये येऊन माणसानं परमार्थ केला पाहिजे. या देहामध्ये येऊन पहिली गोष्ट म्हणजे देहामध्ये आलाय, तुम्हाला देह प्राप्त झालाय, तर त्या देहामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा सद्गुरूला शरण जायचं. संतांच्या चरणावर माथा टेकवल्याशिवाय या देहाचं सार्थक होणार नाही. पहा, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय लक्षात घ्या. संतांच्या पायावर माथा टेकवल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. व्यावहारिक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर पहा, आपल्या घरामध्ये जर मुलगा असेल, त्याला आपल्या शाळेची फी भरायची असेल, तर तो पहिलं कुणाला सांगतो? आपल्या आईला सांगतो. पहिला कुणाला सांगतो? आपल्या आईला सांगतो की आई मला कॉलेजची फी भरायची. मग ती आई कोणाला सांगते? आपल्या वडिलांना सांगते. म्हणजे एखाद्या मुलाला जर वडिलांकडून पैसे घ्यायचे असतील तर आधी कुणाला सांगावं लागतं? आपल्या आईला. तसंच आहे, भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा कुणाला शरण जावं लागतं? गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानाचे आणावे. महाराजांनी लिहून ठेवलंय. त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर पहिलं कोणाला शरण गेलं पाहिजे? गुरूंना शरण गेलं पाहिजे. तो जो भाव आहे तो गुरूंच्या पायावर तो भाव अर्पण केला पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. लक्षात घ्या, संतांना सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. मग जीवनामध्ये गुरु का करायचे किंवा संतांना सद्गुरूंना शरण का जायचं? पहा, आज जर विज्ञानाचा विचार केला तर माणूस म्हणतो काय म्हणे विज्ञानानं प्रगती केली. काय प्रगती केली विज्ञानानं? आज विज्ञानातील साखर कारखाने जर पाहिले ना महाराज, तर अलीकडच्या बाजूनं ऊसाची मुळी घातली की पलीकडच्या बाजूनं साखर पोत्यात पडलेली आपल्या डोळ्यानं पाहायची. काय म्हणे विज्ञानानं प्रगती केली की अलीकडच्या बाजूनं ऊसाची मुळी घातली की पलीकडच्या बाजूनं साखर पोत्यात पडलेली आपल्या डोळ्यानं पाहायची. त्यामध्ये एक शहाणा असतो, तो म्हणतो की बाबा, तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांमध्ये जर अलीकडच्या बाजूनं ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूनं साखर बाहेर पडते. पण माझ्यासारख्या एखाद्या वेड्या माणसानं अलीकडच्या बाजूनं येड्या बाबळीच्या शिवरीच्या जर मुळ्या घातल्या तर पलीकडच्या बाजूनं साखर बाहेर पडेल. अलीकडच्या बाजूनं जर ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूनं साखर बाहेर पडते. बस म्हटलं, इथंच संपलं. तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांपेक्षा आमच्या सद्गुरूंनी बनवलेला कारखाना कितीतरी मोठा आहे. म्हणजे तुमच्या विज्ञानातल्या साखर कारखान्यांमध्ये जर अलीकडच्या बाजूनं ऊसाची मुळी घातली तरच पलीकडच्या बाजूनं साखर बाहेर पडते. पण आमच्या सद्गुरूंच्या कारखान्यामध्ये अलीकडच्या बाजूनं दुर्जन घालायचा आणि पलीकडच्या बाजूनं सज्जन बाहेर पडलेला आपल्या डोळ्यानं पाहायचा. एवढा महान कारखाना सद्गुरूंकडे आहे. लक्षात घ्या, हा देह दुर्जन असतो, तो सद्गुरूंच्या पायावर एकदा अर्पण केला की त्यानंतर सद्गुरूंनी क्रिया केल्यानंतर या देहाला परमार्थाची आवड निर्माण होते. परमार्थ खरा काय आहे हा परमार्थ कधी समजतो? जोपर्यंत आपण संतांना शरण जातो तेव्हा आपल्याला परमार्थ नक्की काय आहे हे कळतं. लक्षात घ्या, म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. मग महाराज, सद्गुरू काय करतात? सद्गुरू या देहावर क्रिया करण्याचं काम करत असतात महाराज. ते जे नाम देत असतात त्या नामानं आपण एक ना एक दिवस पहिलं तीर नक्की गाठणार. पण कधी गाठणार? त्या नामाचं आपण अहोरात्र चिंतन केलं तरच आपण त्या ठिकाणी आपली जी नौका आहे, जीवन नौका आहे, ती पलीकडच्या बाजूला पहिल्या तीराला पोहोचणार आहे. कधी? सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं नामस्मरण जोपर्यंत आपण करणार तेव्हा आपली नौका जी आहे ती पहिल्या तीराला पोहोचणार. पहा,
तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की हाकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. साधू संतांनी सुद्धा वेगळा असा काही परमार्थ केलेला नाही. साधू संतांनी सुद्धा हेच केलं. तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं तर बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्या ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा त्या ठिकाणी बाबाजी सद्गुरूंना शरण गेले, तेव्हाच त्यांना देवाची भेट घडली. वास्तविक पाहता या जीवनामध्ये आल्यानंतर सद्गुरू एवढे महत्वाचे आहेत. निळोबारायांच्या आयुष्यातील प्रसंग सांगावासा वाटतो. निळोबारायांचे सद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. झालं असं की तुकाराम महाराजांचं जेव्हा वैकुंठ गमन झालं तेव्हा निळोबारायांना न सांगता तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला त्या ठिकाणी वैकुंठ गमन केलं. निळोबारायांना लक्षात आलं की अरे मला अनुग्रह न देता त्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. निळोबारायांना काही राहावे ना, त्या ठिकाणी त्यांनी उपोषण करायचं ठरवलं. एक दिवस झाला, निळोबारायांनी अन्न पाण्याचा त्याग केला. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, पाहता पाहता आठवडा झाला. देवाला चिंता पडली की अरे निळोबारायांनी उपोषण मांडलंय, वैकुंठ गमनाला गेलेले तुकाराम महाराज तर काय परत येणार नाहीत. त्या ठिकाणी निळोबारायांनी उपोषण केले. आपण जावं आणि निळोबारायांची समजूत घालावी. देव आले, निळोबारायांना म्हणाले निळोबाराय हट्ट सोडा, तुकाराम महाराज आता पुन्हा येणार नाही. आता भगवंताला समोर बघून निळोबाराय काय म्हणाले, निळोबारायांच्या जागी जर आपण असतो तर आपल्याला आनंद झाला असता महाराज. आपण काय म्हटलं असतो की बरं झालं देव फुकटच आला. आपण निळोबारायांच्या जागी असतो तर काय म्हटलं असतो, बरं झालं काय न करता देव आपल्याला भेटायला आला. निळोबाराय म्हटले की देवा तू निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा तू कयाचा धावा करीत असे. त्या ठिकाणी निळोबाराय देवाला म्हणाले की देवा तू इथं आलाच का, मी तुला बोलवलं नाही. त्या ठिकाणी निळोबाराय म्हटले निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा तू कयाचा धावा करीत असे. देवा तुझं लागे थे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. त्या ठिकाणी निळोबाराय भगवंताला म्हणताय की मी तुला इथं बोलवलंच नाही तरी तू आलास का, आम्ही तुला ओळखत नाही. आम्हाला कोण हवंय, आम्ही कोणाचा धावा करतोय तर तुकाराम महाराजांचा धावा करतोय. सांगायचं तात्पर्य काय तर निळोबाराय भगवंत आला तरी सुद्धा कोणाचा धावा करत होते, त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचा धावा करत होते. म्हणजे भगवंतापेक्षाही मोठं कोण आहे जीवनामध्ये, सद्गुरू आहेत. लक्षात घ्या. कारण देव असाच जर भेटला तर तो आपल्याला कळणार नाही. असंच जर देवाला भेटायचं असतं तर महाराज नामदेव महाराजांच्या ताटामध्ये देव जेवत होता. मग नामदेव महाराजांना औंढ्याला जायची गरज होती का सांगा. नामदेव महाराजांच्या ताटामध्ये भगवंत जेवत होते. नामदेव महाराजांसोबत भगवंत बोलत होते, खात होते. नामदेव महाराजांचा त्या ठिकाणी भगवंत त्यांच्या बरोबर होते, तरी सुद्धा देव समजला होता का नाही. नुसता देव मिळून उपयोग नाही, तुम्ही रीतीने जेव्हा त्याला समजून घ्याल तेव्हाच तो तुम्हाला भेटत असतो. लक्षात घ्या. जोपर्यंत त्या सद्गुरूंना शरण जात नाही, सद्गुरूंकडून अनुग्रहाची क्रिया होत नाही, ते नाम आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत भगवंताची आणि आपली भेट घडत नाही. लक्षात घ्या. ते नाम मिळाल्यानंतर, ते नामस्मरण अहोरात्र केल्यानंतर आपल्याला भगवंताची आणि आपली भेट घडते. लक्षात घ्या. नुसतं नाम घेतलं, त्या ठिकाणी भाव तयार झाला. असं म्हणतात की पेरलं की उगवतं, पण कसं पेरलं उगवलं आणि निगे वाचून वाया गेलं. जर त्याची काळजी नाही घेतली, त्याची निगा नाही राखली तरी सुद्धा ते वाया जातं. लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी जरी नाम मिळालं, त्याचं म्हणजे प्रत्येक श्वासावर आपण त्या नामाचं नामस्मरण केलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. महाराज सांगतात की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. त्या ठिकाणी अंतकाळी ज्याच्या मुखात ते नाम असेल ना, त्याच्यासारखा सुखी दुसरा कोणी नाही. लक्षात घ्या. म्हणून अहोरात्र प्रत्येक श्वासागणिक त्या भगवंताचं नामस्मरण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अगदी झोपलेल्या अवस्थेत सुद्धा त्या भगवंताचं नाम आपल्या श्वासाबरोबर चालू राहिलं पाहिजे. एवढ्यापर्यंत आपला परमार्थ पोचला पाहिजे की प्रत्येक श्वास थांबतो का, तुम्ही झोपले तरी श्वास हा चालूच असतो. तुम्ही एखादं काम करताय, पहा महिला मंडळ असतील, तुम्ही भाकरी करता, भाकरी अशीच करता का, नाही ना. भाकरी करत असताना तुम्ही ती आधी काय करता, पहिल्यांदा पीठ चाळतो. तसं आपलं जे आचरण आहे त्याला काय करायचं,
बघायचं, पहावे आपण असे आपण त्या ठिकाणी आपलं आचरण बरोबर आहे का हे आपण तपासून घेतलं पाहिजे. ते चाळलेलं पीठ आपण छान मळतो, मळलेल्या पिठाची भाकरी भाजतो, भाकरी थापतो आणि ती थापलेली भाकरी नीट भाजतो आणि मग त्या भाकरीला काय येतो, पापड येतो. मग तो पापड भाकरी मध्येच असतो का आपण टाकतो, भाकरी मध्येच असतो. आपण काय करतो, फक्त तो पापड भाजण्याचं काम आपण करत असतो. मग तसंच आहे महाराज, परमार्थ करताना ते नाम आपल्या हृदयामध्येच आहे, पण ते सतत आठवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सतत त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. नक्की आपली नौका पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये येऊन महाराज नामस्मरणाशिवाय दुसरा परमार्थ नाही, नामाशिवाय दुसरं काहीच सत्य नाही. हे जे संसार दिसतोय ना महाराज, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपलं चुकतं इथंच की आपण संसारामध्ये सुख शोधतो, पण खरं सुख कशामध्ये आहे, खरं सुख परमार्थामध्ये आहे. महाराज सांगतायत की संसारामध्ये सुख नाही, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही हो, या संसार नगरीत बाजार भरला ग बाई. यामध्ये या संसारामध्ये सुख नाही. सुखाचा रस्ता महाराजांनी सांगितलाय, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. महाराजांनी लिहून ठेवले की सगळं सुख त्या भगवंताच्या पायामध्ये आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. त्या जनाबाईंनी सुद्धा सांगितलंय की सगळं तुम्हाला सुख पाहिजे ना, काय करा, त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा. त्या नामस्मरणामध्येच आनंद आहे, लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर या देहाचा विचार न करता आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. महाराज सांगतात की आणि शरीर जाता आघवे, हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. झालेल्या या सेवेमध्ये विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. ताईंनी सुंदर असं प्रवचन या ठिकाणी केलं, त्यांच्याबद्दल एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. खरं तर वेळेअभावी आम्हाला ते बंद करावं लागते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. टाळ्या जरा जोरात वाजवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावरती अठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सच्चिदानंद रामदास महाराज की जय. सच्चिदानंद गायकवाड ताई की जय. सच्चिदानंद जाधव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.